आणि आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर फटाफट। राहुल शेवाळेंनी सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेवाळेंची भेट। वर्धा लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून आज उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। वर्धातील पदाधिकाऱ्यांची संध्याकाळी 6 वाजता शरद पवारांसोबत बैठक। बैठकीमध्ये हर्षवर्धन देशमुख अमर काळेंपैकी एक नाव निश्चित होण्याची शक्यता। अमरावतीमधील ठाकरे गटाचे नेते दिनेश बोब यांचा प्रहारमध्ये प्रवेश। दिनेश बोब यांना प्रहारकडून अमरावती लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर। वेळ आल्यास महायुतीमधून बाहेर पडू, पण अमरावतीतनं उमेदवार मागे घेणार नाही। नवनीत राणांविरोधात उमेदवार देण्याबाबत बच्चू कडू ठाम। कडूंना अजून सागर बंगल्यावरून फोन आलेला नाही। प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यावर। बच्चू कडूंच्या महायुतीतनं बाहेर पडण्याच्या इशाऱ्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घ्यावा लागेल। ठाकरेंनी सांगलीच्या जागेबाबत पुन्हा विचार करावा। नाना पटोलेंची प्रतिक्रिया।